दिनांक 4 मार्च 2025 रोजी रात्री 11:15 वाजता शहर वाहतूक शाखा सोलापूर शहरकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश निकम व पोलीस कॉन्स्टेबल भालेराव यांना वाहतूक कारवाईच्या संबंधाने रात्र ड्युटी देण्यात आली होती। वाहन तपासणी दरम्यान सोलापूर पुणे सर्व्हिस रोडने जंगली हॉटेलजवळ विजापूर बायपास ओव्हरब्रिजच्या सर्व्हिस रोडवर विटकरी कलरची कार क्रमांक MH47AN 8917 यास चेक करत असताना चालक हा कागदपत्र दाखवतो असा बहाणा करून फोनवरून बोलत दूर जाऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। त्यावर सदर वाहनाचा संशय आल्याने त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता सदर वाहनाच्या डिक्कीमध्ये गांजा दिसून आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने फौजदार चावडी यांच्याशी संपर्क करून सदर घटनेसंबंधाने माहिती दिली। त्यावर वरिष्ठांनी माहिती देऊन त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित केले। त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करून पोलीस स्टेशन फौजदार चावडी सोलापूर शहर येथे वाहन कार क्रमांक MH47AN 8917 चा चालक याच्या विरुद्ध NDPS ॲक्ट कलम 8C 20B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाईमध्ये एकूण 48 किलो गांजा ज्याची किंमत अंदाजे 8,64,000 रुपये तसेच वाहन कार क्रमांक MH47AN 8917 ज्याची किंमत अंदाजे 6 लाख रुपये असा एकूण 14,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गांजा हा कोठून आणला, कोठे घेऊन जात होता, सदर गाडी कोणाची आहे याबाबतचा तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय कोळवले, पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी ही कामगिरी केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।